कम ऑन यार, इतकं टेंशन नको घेऊस. जो भी होगा मुझे मंजूर होगा. एंड आई एम श्योर की नियती तुला संकेत देऊन तुझा निर्णय घ्यायला मदत करेल. जस्ट रिलॅक्स अँड गो विथ द फ्लो. किती चांगला आहेस रे तू आदित्य. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. यू आर ऑलवेज वेलकम. बरं, आता तू मला एका कामात मदत करायची आहेस. अरे सांग ना, काय करायचं आहे? तसं काही विशेष नाही. अगं उद्या मदर्स डे आहे ना. ओ हो रे, माईंना गिफ्ट आणायचं आहे. करेक्ट. आणि आईंना सुद्धा. जाऊया? येस, चल जाऊया. मी आईला सांगून येते. हे निरोपाचं वाक्य होतं का? हो हो हो. द्या. काय संजीवनीबाई, बोला. वानप्रस्थाश्रमात जायचं का? भरपेट मिटक्या म्हणून पाणीपुरी खाल्ल्यावर सुचले ना हे सगळं. पण वानप्रस्थाश्रमात मिळणार नाही हो हे असलं पाणीपुरी वगैरे. काय सांगतेस? मग जाऊ दे, मूर्ती कॅन्सल करूया. तसं म्हटलं तर आपण वानप्रस्थाश्रमातच होतो. मुलांच्या संसारात आपण लुडबुड करत नाही. नातवंडांमध्येच आपण सुखी असतो. म्हटलं तर संसारात आहोत, म्हटलं तर नाही. तसंही मन निघणं कठीणच आहे. शेवटी काय, आपले काटे जोवर कोणाला टोचत नाहीत तोपर्यंत आपलं झाड या संसार वनातच. अगदी. नाना, अरे तुमची औषधं. अरे थँक्यू. काय रे, पाणीपुरी खाल्लीस का? हो. पुरली का? नाही, प्लेट भरच पाठवली होती. नंतर पुन्हा गेला बाहेर आलाच नाहीस तू. अगं नाही, जरा कामाचे विचार चालू होते डोक्यामध्ये. असो. बरं माई, तुझं फुल चेकअप करायचं आहे ना? बरेच दिवस झाले पण केलंच नाहीये. कमाल करतोस तू. 6 महिन्याभरापूर्वी तर केलं होतं आता चेकअप. उगीच पैसे मात्र फुकट गेले. मेलं काही निघालं नाही त्या रिपोर्ट मधून. मग तुला काय त्या बदल्यात रोगांची लिस्ट हवी आहे की काय? उगीच काहीतरी बडबडू नका हो. स्वतःचा चेकअप करून घ्या म्हटलं तर टाळमटाळ करता आणि माझ्यासाठी मात्र पैसे खर्च करता. स्वतःसाठी म्हटलं तर नको नको, माझ्यासाठी पैसे खर्च करू नका आणि मला मात्र भरीच पडतं दरवेळी. अगं माई, अरे काय नाही, तिचा सरळ हिशोब आहे. आपण एवढे पैसे खर्च केलेत ना, काहीतरी मिळायला हवं. तुम्ही दोघ जण निरोगी आहात ना, तेच समाधान. आणि ते सगळ्यात मोठं आहे. हो ना माई? हो रे बाबा, खरंय तुझं म्हणणं. हा, पण नाना जर तयार असतील ना चेकअप करायला तर माझी काही हरकत नाहीये. नाना, गेलात तुम्ही पण आता. बरं, तुमच्या दोघांचे अपॉइंटमेंट घेतो मी पुढच्या महिन्याच्या. हा, येतो. काय कार्टून येतात नाना आणि माई म्हणजे. काही काय? अगं खरंच, स्वतः काहीतरी जोक सांगतात पण त्यावर स्वतःच हसतात, आपल्यालाही हसतात. ते कार्टून देतं काय? ऐक ना, मी काय? पण मी ना माईंसाठी एक गंमत आणली आहे. का? का काय, मदर्स डे ना आता. अच्छा 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 अच्छा. हे मार्केटिंग वाले ना काहीतरी युक्त्या काढतात तुम्ही खरेदी करावं म्हणून, आणि तुम्ही आपलं बसता खरेदी करत. असं दे रे, तेवढीच मज्जा. मग उद्या काय आता गजर असेल मातृदेवो भवचा. आपली बालकं काय करणार आहेत काय माहिती, काहीतरी करतील. कार्ड बेड्स. हे विजया, तो हा डे नसतो का ग? कुठला रे? हजबंड डे. हजबंड डे. हजबंड डे काय ना, मी एकदा मुलीचं लग्न झालं ना की तिच्यासाठी 12 महिने 24 तास तोच डे असतो, हजबंड डे. कळलं? पण मला दिसलं नाही का एवढ्या दिवसात कधी असतो तो डे. दिसलं नाही.
बराच वेळ लागला. त्याचं काय नाही, काहींना मनासारखा चॉईस होईपर्यंत बराच वेळ लागतो, तर काहींना क्षणात कळतं. त्यात मॅडमना भूक लागली, सो थोडं सटरफटर खाणं झालं, त्यामुळे थोडा उशीर झाला. नाही नाही, काही हरकत नाही. अहो, हिंडण्या फिरण्याचेच दिवस आहेत तुमचे. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवणाचं बघते. अहो नाही नाही आई, जेवण नको. अहो आत्ताच तर खाऊन आलोय, पोट भरलंय एकदम. उद्या येतो ना मी. नक्की. बरं. आई, काय ग? काही नाही, बस ना. आई बसा ना. काय झालं? काही नाही ग. हॅपी मदर्स डे इन ऍडव्हान्स. थँक्यू. लव यू आई. आई, सुखी राहा बाळांनो. मनापासून आशीर्वाद आहेत. आलेच मी. तू विश केल्यामुळे खूप बरं वाटलं आईला. किती हळव्या असतात ना आया. आपण एवढंच जरी केलं ना, तरी त्यांना आभाळा एवढा आनंद होतो. आणि आपण किती दुखावतो त्यांना. पण तुला माहितीये का, आईला जर कधी चुकूनही राग आला ना आपला, तरी तो मनात नाही राहत कधीच. बरं, निघू मी? नाही. मी जाऊ नको म्हंटल तर थांबशील? म्हणून तर बघ. चल बाय. मिस यू. तू काही म्हणालास? नाही, काहीच नाही. चल बाय. बाय. आली का माई? आवडतायत, येतील आता कुठल्याही क्षणी बाहेर. कडी घाल बाहेर. एकत्र विश करायचंय ना. लवकर. सावकाश. आदित्य कुठे? काय माईला विश करायचंय ना. अरे हो, मग मी गिफ्ट आणतो. हा लवकर. परत मी बुके आणलेला आहे. रेडी काय रेडी? सतीश अर्जुला बोलवचा पटकन. तुम्ही एंट्री चेक करा. अर्चू. ओके. अरे चला 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 ना लवकर. माईला एकत्र सरप्राईज द्यायचंय ना, तिला बंद करून आलोय मी. हो, ती आधीच बाहेर आली तर बोंबलं ना सगळं. हो हो हो. बरं सतीश, तुझं गिफ्ट तयार आहे का? एकदम तयार. पुढे वा. आलोच. लवकर या. हो हो, आलो आलो. आता काय?
नाही. अहो कडी कोणी लावली आहे बाहेरून? पल्लव, साक्षी, दार उघडा बघू. विजया, ए विजय, कडी कोणी लावली? कडी कुणी लावली? पल्लव धपाटाच मारते आता. नाही माई, पल्लवनी नाही लावली कडी. आज आज का एवढा बाजू घेतोय त्याची? नाही बाजूला पल्लव, नाही, माईक ना, धपाटा तू मला मार पाठीमध्ये, मी लावली होती कडी. अरे काय चाललंय? आ, हा? नाही खरंच, तुला सांगतो ना, तू ये ना, म्हणजे तिथे बस ना, ये ना. चल ना, माई, ये. काय चाललंय? 2 मिनिट बस तर 2 मिनिटं. बस बस बस. काय झालंय? काही झालेलं नाहीये माई. देख ती. हा 1 2 3. Happy Mother's ए, काय? खूप छान आहे. माई, माई खरंच तू आहेस म्हणून आम्ही आहोत. खरंच. सो थँक्यू अँड लव्ह यू. माई, हे आमच्याकडून गिफ्ट. अगोबे तर हे काय? आणि तुम्ही ना अमितवर केलं त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर करत आले. आणि तेच कंटिन्यू करायचंय. हा माई. हो, माझ्यावर सुद्धा खूप प्रेम केलं तुम्ही माई, अर्चूपेक्षा जास्ती. ए पुरे झालं हा सुनांचं आणि जावयांचं कौतुक. खर तर अख्खीच्या अख्खी माईच माझी आहे. माई माझी आहे, माझी आणि माझी आहे. हो ग माझ्या कोकरा, हो. ए अर्चू, पुरे झाले तुझे लाड. अरे आम्हाला पण काही चान्स आहे की नाही? चल चल उठ. माई तर काय माई, मी रुसून बसे ना. बापरे, तसं रख. मी उठणार नाही. चाल, चाल. अरे हे जाणं काय माझी लहान मुलांसारखं भांडताय सतीश बघ तुम्ही? ना. बापरे, अरे काय हे? नाही साडी मेघनाकडून आणि माझ्याकडून. आणि अमित दादा जे म्हणाला ना तेच मला पण म्हणायचंय. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. खर तर मोठे होऊन जगात वावरताना तुझ्या संस्कारांची किंमत कळते. लहानपणी तू शिस्त लावायचीस ना तेव्हा राग यायचा, पण आता त्याचा अर्थ कळतोय का? पावलो पावली. थँक्यू कसं म्हणायचं, पण तरी म्हणावंसं वाटतंय. खूप खूप मनापासून. थँक्यू. ए आदित्य, मी सुद्धा आहे क्यू मध्ये. ये रे ये बाबा ये. माई, मी तुमच्यासाठी एक मजेशीर गिफ्ट आणलंय. ए हसू नका तुम्ही. हा आलोच. काय नाही. माई, तुम्हाला आठवत आहे तुम्ही एकदा मला मँगो मिल्कशेक करायला शिकवलं होतं. हे खास तुमच्यासाठी. बापरे, गोड, मस्त. खूप आवडली मला ही भेट. हे पण तुम्ही सगळ्यांनी लाजवलत रे मला. काय हे? माई, अगं ऍक्च्युली मदर्स डे होऊन गेला, पण आम्हाला वाटलं की आपण आज आपल्या घरामध्ये, आज या रेसाईवाडीमध्ये आज साजरा करायचा. खरं तर ही परकीय पद्धत आहे, पण आम्हाला वाटलं की आपण करूया. म्हणजे हे सगळं गिफ्ट, हे बुके, हे सगळं ठीक आहे, पण माई तू खरंच आमच्यासाठी जे काही केलंयस आणि आमच्या मनात तुझ्याविषयी जे काही प्रेम आहे ते सगळं व्यक्त करण्यासाठी खास स्पेशली आज म्हणून हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. खूप आवडलंय मला हे सगळं. मला या क्षणाला काय वाटतंय ना हे तुम्हाला समजणारच नाही बाळांनो.
आपण केलेल्या कष्टांची जेव्हा पोचपावती मिळते ना आपल्याला, तेव्हा असं खूप भरून येतं. आणि जेव्हा आपलीच लेकरं आपल्याला सांगतात ना, आई तू आम्हाला भरभरून दिलंस, तेव्हा तो क्षण अमृताचा असतो रे. कोण रे तो माझ्या मोरांब्याच्या बहिणीला रडवतोय? हा आले हास्याचा ॲटम बॉम्ब आले. हे पण तुमची ही मदर्स डेची आयडियाची कल्पना मला सॉलिड आवडलेली आहे. तुम्हाला माहितीये का, ही जी तुमची माई आहे ना, ही अनेक अनेक क्रिटिकल सिच्युएशन्स मध्ये माझी सुद्धा आई झालेली आहे. म्हणून मला तुमच्यासारखं मला पण म्हणायचंय, हे संजीवनी, थँक्यू सो मच. पुरे हो. पण खरं सांगू बाळांनो, आज ना मला माझ्या आईची आठवण येते रे. माझी आई बरं का शिक्षिका होती. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी होती माझी आई. तिने कधी छडीबिडी वापरलीच नाही. एवढंच नाही तर कधी तिचा आवाजही चढला नाही, वर्गातही नाही आणि घरातही नाही. पण योग्य काय अयोग्य काय याची काही जणांना एक अनोखी शक्ती असते. ती माझ्या आईकडे होती. आणि त्या अनोख्या शक्तीनेच ना तिने असं सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. आज तुम्ही जे मला थँक्यू म्हणताय ना ज्या गोष्टींसाठी, तो गोडवा, घरात सुख समाधान कसं राखावं, हे सगळं मी माझ्या आईकडून शिकले. पण याची जाणीव मला आज होती. मला असं तुमच्यासारखं तिला थँक्यू कधीच नाही म्हणता आलं. पण माझ्या स्पर्शांनी, माझ्या डोळ्यांनी तिला कधी समजलं असेल का? मलाही ना तिला थँक्यू म्हणावं असं वाटतं आता. काय करू? अगं सोपं आहे आणि तुला येतं ते. माधव जुलियनांची कविता, प्रेमस्वरूप आई. तुला जे वाटतंय ना, तुला जे म्हणायचं ना, ते सगळं असं ओतप्रोत भरलेलं आहे त्यात. ए माई, म्हण ना. आम्ही कधीच नाही ऐकली ती कविता. म्हणा ना प्लीज, म्हणा ना. मला जोड द्या. हो हो हो, मी आहे म्हण. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं कथा, मी कोण त्या उपाय. नाही जगात झाली आबाळ या जीवाची, तुझी उणीव चित्ते आई तरीही जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणून सोडीन जीव हे का. ही भूक पोरक्याची होईन शांत आई. पाहून या तुझ्यांचे वात्सल्य लोचन नाही. वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे. नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे. वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्त्रेल डोके. देईल शांत वाया रचपंद मंद झोके. घे जन्म तू फिरूनी येईन मी पोटी. खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई.
बोलावं तुझं आता? मी कोणात ए अमित 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 तुझं जरा ते हे दे तो फोन दे मी फोटो काढतो सगळ्यांचा. ए, मी इकडे बसणार आहे, बाईच्या शेजारी. हो ग बाई, मी हो. शेजारी. सोड, सोड. माझी आहे. चल पण दोघं वरती बघ.